मित्रांनो, जय शिवराय. मराठा आरक्षण आताचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच मराठा आरक्षण. तर आताची कालची बातमी आहे. एका मराठा बांधवानं रेल्वे समोर येऊन आत्महत्या केली. ही काही छोटी घटना नसून मित्रांनो, मी काही मोठा सुद्धा नेता नाही, पण मित्रांनो, या व्हिडिओमधून मला एकच संदेश द्यायचा आहे की मराठा आरक्षण मिळेल किंवा नाही मिळणार हे सांगता येणार नाही, परंतु आपल्या परिवारासाठी आपलं जिवंत राहणं खूप महत्वाचं आहे. कारण की घरातील करता माणूस जर गेला तर त्या गेलेल्या माणसामुळे सर्व परिवार हा रस्त्यावर येतो. आणि मित्रांनो, या चॅनलचे टॉपिक हे अजिबात नाही, परंतु जेव्हा सकाळी सकाळी मोबाईल हातात उघडून पाहिला तर मेसेज आला की मराठा बांधवानं रेल्वे समोर येऊन आत्महत्या केली. खूप वाईट वाटलं. तर मित्रांनो, स्वतःचा हक्क मागणे हा वाईट नाही, परंतु हक्क घेण्यासाठी आपलं जिवंत असणं खूप महत्वाचं आहे. म्हणून मित्रांनो, मराठा आरक्षण ही महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी शिक्षण व नोकऱ्यांमध्ये दिली जाणारी सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील सवलत आहे. मराठा समाजानं अनेक वर्ष आरक्षणासाठी आंदोलन केलं. 2008 मध्ये महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला SEBC सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणून ओळख सुद्धा दिली. 16% आरक्षण सुद्धा जाहीर केलं, परंतु हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. 2021 मध्ये न्यायालयाने हे आरक्षण रद्द करून त्यानंतर शिंदे सरकारने नवीन कायदा आणून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू केला. हा मुद्दा अजूनही न्यायप्रविष्ट नसून तो राजकारणाचा केंद्रबिंदू ठरतो. मराठा आरक्षण मिळणार का? मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही न्यायालयीन प्रक्रियेत आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला शैक्षणिक नोकरीमध्ये आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, पण सर्वोच्च न्यायालयाने 50% पेक्षा जास्त आरक्षण असंवैधानिक ठरवलं. त्यामुळे मराठा आरक्षणाला अडथळा आला. सध्या राज्य सरकार मराठा समाजासाठी स्वतंत्र कायदेशीर पर्याय शोधत आहे. मराठा समाजाला शैक्षणिक सवलती, नोकरीत विशेष तरतुदी देण्याबाबत चर्चा सुरू आहे. अंतिम निर्णय केंद्र सरकार व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर अवलंबून आहे. त्यामुळं कुठल्याच मराठांना आता सध्याच आरक्षण मिळणार नाही. परंतु मित्रांनो, आताचे काल परवाची बातमी आहे. आता महाराष्ट्रातील मराठवाड्यातील संपूर्ण मराठा समाज हा मुंबईमध्ये आंदोलनासाठी त्या ठिकाणी गेलाय. परंतु काल परवाच्या एका बातमीमध्ये एका मराठा पुरुषाने, घरातील कर्त्या पुरुषाने रेल्वे समोर आत्महत्या केली. तर आत्महत्या हा शेवटचा पर्याय आहे का? मित्रांनो, हा शेवटचा पर्याय नाही. परंतु आपल्या एका जाण्यामुळं समाजाला फरक पडत नाही, परंतु आपला जो परिवार आहे, आपलं जो घर आहे, हा घर चालवण्यासाठी, घराचा गाडा हाकण्यासाठी किती मेहनत लागते हे घरातील परिवारातील जो कर्ता पुरुष आहे, हा पुरुष गेल्यानंतर याचं संपूर्ण ऋण त्या घरातील परिवाराला मित्रांनो फेडावं लागतं. म्हणून या व्हिडिओमधून मित्रांनो आपल्याला एकच संदेश द्यायचा आहे की मराठा आरक्षण हे मागणं आपला हक्क आहे, किंवा आंदोलन करणं हा सुद्धा हक्क आहे. आपल्याला आरक्षण मिळवणं हा सुद्धा आपला हक्क आहे, परंतु आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण आंदोलन चालू ठेवू. परंतु आपल्याला आरक्षण मिळणार किंवा नाही मिळणार हा एक सर्वात मोठा मुद्दा आहे. परंतु मित्रांनो, ज्यावेळेस आरक्षण मिळेल तर ते आरक्षण घेण्यासाठी आपलं जिवंत असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं मराठा समाजातील प्रत्येक नागरिकांना मित्रांनो एकच महत्वाचा मुद्दा आणि एकच अशी विनंती आहे की असं कुठलंच टोकाचं पाऊल उचलू नका. आत्महत्या हा शेवटचा पर्याय नाही. आरक्षण जर नाही मिळालं तर यावर दुसरा तोडगा निघेल. म्हणून मित्रांनो, कुठल्याच प्रकारे टोकाचं पाऊल घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू नका. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवा. आणि आरक्षण मिळालं तर ते आरक्षण घेण्यासाठी आपलं जिवंत असणं सुद्धा खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. मित्रांनो, हा जो संदेश आपल्या या युट्यूब चॅनलच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण देण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपला मराठा आरक्षण किंवा इतर टॉपिक आपल्या या युट्यूब चॅनलचं नाही, कारण की आपल्या या युट्यूब चॅनलवर शासकीय योजना, शेतकऱ्यांच्या योजना याच टॉपिक आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत मित्रांनो आपण पोहोचत राहतो. तर मित्रांनो, आशा करतो की आता मराठा समाज कुठल्याच प्रकारे असं टोकाचं पाऊल उचलणार नाही. मित्रांनो, हा एवढा संदेश आपल्या या चॅनलच्या आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण देण्याचा प्रयत्न केलाय. या संदर्भात मित्रांनो मराठा आरक्षण मिळणार का किंवा मिळणार नाही हे मित्रांनो नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवायचं आहे. आणि मित्रांनो, या व्हिडिओमधील जी माहिती मला सुचली त्याच आधारावर आपण हा व्हिडिओ बनवला आहे. मित्रांनो, यामध्ये मराठा समाजाच्या काही भावना दुखल्या गेल्या असेल तर मी जाहीर माफी सुद्धा मागतो. आणि मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ, शासकीय योजनेचे व्हिडिओ, शेतीविषयक योजनेचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा.